अमरावती जिल्ह्यात निवडणुकीच्या तयारींना आता वेग आला असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकलंय। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अमरावतीच्या काँग्रेस भवनात घेण्यात आला। या मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अमरावती जिल्हाभरातून 1000हून जास्त इच्छुकांनी उपस्थित राहून आपली मुलाखत दिली। यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली। मंडल लेवल असो की तालुका लेवल असो, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक प्रभागात काँग्रेस पक्षाची जोरात तयारी नेहमी असते। निवडणुका लागल्या आम्हाला काही त्यात जसे काही आमची गडबड झाली असं नाही, कारण निवडणुका समोर जायची आमची पूर्ण तयारी होती। त्या हिशोबानं आज मुलाखती ठेवल्या। मुलाखती ठेवल्यानंतर उद्या निवड मंडळाची, अमरावती जिल्हा निवड मंडळाची बैठक राहील आणि त्यात नावं फायनल करून महाराष्ट्र निवड मंडळाकडे पाठवल्या जाईल आणि 12 तारखेला महाराष्ट्र निवड मंडळाची बैठक आहे आणि तिथे 14-15 तारखेला उमेदवाराची लिस्ट डिक्लेअर होईल। तर मला पूर्ण भरोसा आहे की अमरावती जिल्ह्यातल्या 12 नगरपरिषद, नगरपंचायता ह्या जास्तीत जास्त काँग्रेसच्या राहतील, काँग्रेसचे अध्यक्ष बसतील। त्या परिस्थितीनं, कारण आज परिस्थिती शेतकऱ्याची, साधारण जनतेची आणि सुशिक्षित बेकार म्हणजे पूर्ण या सरकारला बेचैन करून टाकलं, या शेतकऱ्यांना, सुशिक्षित बेकारांना, सामान्य जनतेला। आणि म्हणून लोकांची खूप चीड ह्या सरकारविषयी आहे। त्या हिशोबानं जनता ताकदीनं काँग्रेसच्या मागे राहील आणि नगरपरिषद, नगरपंचायत काँग्रेसच्या जास्तीत जास्त निवडून येईल। अमरावती जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद, नगरपंचायत व काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन होईल असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला। काँग्रेसच्या या उपक्रमामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी पक्ष संघटन सज्ज झाल्याचे चित्र आहे। पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून या मुलाखतींच्या आधारे लवकरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे।